इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून मावा, गांजा या माध्यमातून मोठ्या प्रकारच्या नशेखोरीचं ग्रहण लागलेलं आहे. काही वेळा अफूसुद्धा इथं पकडला जातो. इचलकरंजी शहरामध्ये जो मावा विकला जातो, त्या माव्यामध्ये गांजाचं पाणी मिसळीत मिश्रित करून त्याची चटक युवकांना लावली जाते आणि याला येणारी 13-14 वर्षापासूनची जी युवा पिढी आहे, ती बळी पडत आहे. फक्त ₹10 मध्ये अशा वस्तू इचलकरंजी शहरामध्ये माव्याची पुडी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात आणि ह्यातूनच इचलकरंजी शहराची गुन्हेगारी वाढीस लागत आहे. त्या नशेखोरीमध्ये ते युवक कशाचाही विचार न करता फक्त टार्गेट दिल्यानुसार समोरच्या व्यक्तीचा नाहक त्रास देतात. यातून खंडण्या वगैरेसारखे सुद्धा मोठे प्रकार घडत आहे. याचं समूळ उच्चाटन इचलकरंजी शहरामध्ये होणं गरजेचं आहे आणि या गोष्टींना कुणाचा राजकीय आश्रय आहे? या गोष्टींच्या पाठीशी कोण आहे? याचा विचार सर्वसामान्य जनतेनं करणं गरजेचं आहे. आपापल्या भागामध्ये जिथे-जिथे नशेखोरीची ठिकाणं आहेत, ती ठिकाणं सार्वजनिक करून त्या ठिकाणाचं उच्चाटन करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजेत. अशा पद्धतीची भावना आपण या येणाऱ्या निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक उमेदवाराकडे हक्काने व्यक्त केली पाहिजे. इचलकरंजी शहरातील नशेखोरीचं उच्चाटन झालं पाहिजे आणि नशामुक्त इचलकरंजी झाली पाहिजे आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवणं आपल्या हातात आहे. त्यामुळं हा प्रश्न सर्व इचलकरंजीकरांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.